ओके, ठीक आहे बाळांनो, आज आपल्याला नेक्स्ट आणि चॅप्टरचा अप्रॉक्सिमेटली लास्ट पॉइंट रिडक्शनच्या नुसार हा लास्ट पॉइंट येतोय. तो पाहायचा आहे की अवर हँड आणि मिड हँड यामध्ये अँगल्स होतात ते कसे होत. बरोबर आहे. इथं सिंपल बाळांनो बघा, सपोज देअर इज अ क्लॉक 12, 6, 3, 9. बरोबर आहे. ओके, आता मी फक्त एक विचार करतो बाबर का, इथे काय होणार आहे, ह्या दोघांच्या मध्ये 2 असणार आहे, जो 1 आणि 2. इथे 4 आणि 5, इथे 7 आणि 8, इथे 10 आणि 11. बरोबर आहे नंबरिंग. ओके, आता बघा सिंपल क्लॉकची डायल कशी याशी आपलं काही घेणं देणं. आपलं मेन घेणं देणं फक्त आहे नंबरिंगशी आणि अँगल बरोबर. आता पहा बरं का, आता मी मेन फोकस करतो यापूर्वी पाहिलेला पार्ट आणि आताचा पार्ट वेगळा आहे. इथे असणारा 1 आवर हा वेगळा. डोक्यात ठेवा, मी प्रत्येक पार्ट वेगळा करून देऊ राहिलो ना. यापूर्वी तुम्ही काय पाहिलं, 1 डिग्री इज इक्वल टू, आपण ज्यावेळेस कन्व्हर्जन करत होतो 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हे कन्व्हर्जन आपण पाहिलं होतं. हे कन्व्हर्जन फॅक्टर आहे, याचा आणि इकडच्याचा काही घेणं देणं नाही. इथे आलेला मिनिट आणि सेकंड हे काय आहे, दे आर द मेजर युनिट ऑफ अँगल. इथे जो मिनिट येतो ना, मिनिट आणि सेकंड येतोय, हा युनिट ऑफ अँगल आहे. बरोबर आहे. आणि इथे जो मिनिट आणि सेकंड येतो तो युनिट ऑफ टाइम. हे लक्षात घ्या. आता बाळांनो, आपल्याकडे तुम्हाला फिजिक्स मध्ये भरपूर आता अशा क्वांटिटी येतील का ज्या 2 क्वांटिटीचं युनिटचं नाव सारखं असेल. तुम्हाला नाव दिसताना सारखी दिसतील पण दोन्ही क्वांटिटी वेगवेगळ्या असतात. इथे जो मी घ्यायचो तो मिनिट आणि सेकंड कोणाचं युनिट आहे, अँगलचं युनिट आहे. आणि इथे जो मिनिट आणि सेकंड आहे हा कोणाचा युनिट आहे, टाइमचं युनिट आहे. बरोबर आहे. त्यामुळे बाळांनो एक फरक आहे, हे लक्षात घ्या. इथे आलेला सेकंड हा स्टँडर्ड युनिट नाहीये. अँगलचा स्टँडर्ड युनिट डिग्री आणि रेडियन्स घेतो आपण. बरोबर आहे. हा त्याच्यापेक्षा छोटा युनिट आहे. बरोबर आहे. पण इथे टाइमचं स्टँडर्ड युनिट तुम्ही स्टडी करणार आहे फिजिक्स मध्ये, ते असणार आहे सेकंड. बरोबर आहे. त्यामुळे इकडे आला सेकंड आणि इकडे आला सेकंड, फरक आहे. समजतं प्रत्येकाला. ओके, त्यामुळे हे कन्व्हर्जन फॅक्टर वेगळे, हे कन्व्हर्जन फॅक्टर वेगळे. बरोबर आहे. आता नीट आहे. जर सपोज मिनिट हँड 12 वर आहे आणि अवर हँड 3 वर, तर इथे झालेला अँगल किती, 90 डिग्री. बरोबर का. आता इथे झालेला अँगल किती झाला, 90 डिग्री. मान्य आहे का प्रत्येकाला. अरे मान्य आहे. ओके, आता मग नीट लक्षात घ्या 90 डिग्री. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट विचार केला त्याच्यामध्ये 3 पार्ट झाले. बाबर साहेब दिसताय का. बरोबर आहे. आणि हे इक्वल आहे. माझे जरी इक्वल नसतील तरी ते काय आहे, इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ बाळांनो 2 डिजिट, जे 2 डिजिट आहे क्लॉकवरचे, यांच्या मधला अँगल किती असेल, किती, 30 डिग्री. कारण की जे 3 पार्ट झाले ना आणि हा राईट अँगल झाला म्हणजे हा 90 डिग्री पूर्ण. म्हणजे याचा अर्थ 2 डिजिट मधला अँगल असणार 30 डिग्री. हा सुद्धा किती, 30 डिग्री. आणि हा सुद्धा किती, 30 डिग्री. म्हणजे 2 डिजिट मधला अँगल किती येतो, 30 डिग्री. इथपर्यंत क्लिअर झालं. मग हा तुमचा बाळांनो पहिला पार्ट.
की 2 डिजिट मधला अँगल किती येतो 30 डिग्री. बरोबर आहे. आता नीट ऐका बरं का. आता इथे खूप सिंपल पॉइंट आहे की सपोज पावर का आता 3 वाजले होते. आता हळूहळू हा जो मिनिट हँड आहे हा पुढे पुढे सरकणार आहे. बरोबर आहे. मिनिट हँड पुढे पुढे सरकला किंवा समजा 2 मिनिटं असं घड्याळ बंद पडलेलं आहे, तुम्ही मिनिट हँड पुढे सरकाव. कधी केलंय का बंद पडलेल्या घरामध्ये मिनिट हँड फिरवला? काय होतं? मिनिट हँड फिरला की आवर हँड सुद्धा ऑटोमॅटिक फिरतो, त्याला फिरवायची गरज नाही पडत. बरोबर आहे ना. मग सपोज हा मिनिट हँड जर इथं 3 वर आला तोपर्यंत आवर हँड 3 वरच राहील का? तो काय करेल तर हे पूर्ण मिनिट हँड एका रोटेशन मध्ये मिनिट हँड किती मिनिट्स कव्हर करतो? 60 मिनिट. 60 मिनिट. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार? तुम्ही जितके मिनिट कव्हर करणार ना, मिनिट्स कव्हर करणार, तो काय करणार? इथे तुमचा इथे सगळ्यात पहिला येणार फर्स्ट नोट काय की द अँगल बिटवीन 2 डिजिट्स ऑन क्लॉक इज किती रे? किती? 30 डिग्री. याचा विषय आपला त्याची गणना नाही डोक्यामध्ये काही की 2 डिजिट मधला अँगल किती येणार आहे 30 डिग्री. कसं काय प्रूव्ह केलाय हे लक्षात ठेवा. आपण डोक्यात कसं ठेवलाय? एक्झॅक्टली 3 वाजले का तो राईट अँगल आहे 9 डिग्री. बरोबर आहे. याचे इक्वल किती कंपार्टमेंट झाले याचा अर्थ 3. बरोबर ना. म्हणजे एका कंपार्टमेंटची व्हॅल्यू किती असेल 30 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे 2 डिजिट मध्ये अँगल किती होतो 30 डिग्री. पण जर मिनिट हँड वाढवून पुढे पुढे सरकला की आवर हँड ऑटोमॅटिक सरकतो. बरोबर आहे ना. म्हणजे 3 वाजता इथं होता, मग मी असं केलं की आता हा मिनिट हँड 3 वर आणला तर आवर हँड क्वार्टरने पुढे सरकत. बरोबर ना. क्वार्टर म्हणजे किती 1/4. बरोबर आहे. मग हे कसं काढून होतो तर नंबर 2 हा झाला 2 डिजिट मधला अँगल. बरोबर आहे. दुसरा अँगल होतो की जो सपोज द अँगल कवर्ड बाय मिनिट हँड in something say a minute. A minutes मध्ये मिनिट हँड पुढे सरकणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे अँगल कवर्ड होणार आहे आणि हा अँगल कवर्ड होणार कशामुळे? द अँगल कवर्ड बाय ते मिनिट नाही आवर हँड इन 1 मिनिट 1 किंवा ए मिनिट. बरोबर आहे. तर हा अँगल किती येतो? तर हा अँगल येतो ए मिनिट अपॉन मला सांगा टोटल मिनिट हँड किती कव्हर करतो 60 मिनिट अपॉन मिनिट 60. बरोबर आहे. एवढा अँगल हा कव्हर करतो ए अपॉन 60. बरोबर आहे. हा एवढा पुढे सरकतो. पण हा काय आहे? हा पार्ट असतो. म्हणजे हा जो अँगल तुम्हाला वरती भेटतो तो कशामध्ये भेटतो? पार्ट मध्ये भेटतो. मग आता हा जो पार्ट आहे हा आपल्या क्लॉकनुसार किंवा दिलेल्या टायमिंग नुसार आपला प्लस मायनस करावा लागतो. काही वेळेस हा प्लस होतो, हा पार्ट जो आहे हा पार्ट प्लस होतो, काही वेळेस हा मायनस होतो. का? तर हे डोक्यात ठेवायचं की एक टायमिंग मध्ये पूर्ण एका फेऱ्यामध्ये मिनिट हँड काय करतो 60 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स कव्हर करतो. बरोबर आहे. पण तो जर मिनिट हँडने जर एक रोटेशन कव्हर केलं तर आवर हँड किती रोटेशन घेतो 1 पार्ट. जो पार्ट लिहिला हा पार्ट काय दाखवतो तो 1 पार्ट कव्हर करतो. बरोबर आहे. आणि 1 पार्ट म्हणजे किती डिग्री असतो परत 30 डिग्री. याच्यावरनं मला एक अँगल भेटतो. तर तो जो असतो तो असतो कोणता तुमचा
therefore the angle to minus or add is equals to, तो किती भेटतो? तो पार्ट. तुमचा किती पार्ट कव्हर झाला? A/60 मिनिट, बरोबर आहे, इंटू एक पार्ट. जर सपोज या मिनिट हँडचं रोटेशन जर कंप्लीट झालं तर हा तोपर्यंत आवर हँड काय करतो? फक्त एक पार्ट पुढे सरकतो. पण एक पार्ट म्हणजे 2 डिजिट, आणि 2 डिजिट मध्ये अंतर किती कव्हर होतं अँगल मध्ये? 30 डिग्री. मग तो येतो इंटू 30 डिग्री. हा अँगल काही वेळेस आपला मायनस करायचा असतो, काही वेळेस ऍड करायचं. हे कशावर ठरतं? तुम्हाला दिलेल्या टायमिंगवर ठरतं. इथपर्यंत जो समज आहे प्रत्येकाला. हा, आता इकडचा मिनिट सेकंड आणि तिकडचा मिनिट सेकंड मिक्स करायचा नाही, वारंवार सांगतो. तो मिनिट सेकंड काय दाखवतो? तो युनिट ऑफ अँगल आहे, आणि इथे जो मिनिट सेकंड आहे तो युनिट ऑफ टाइम, युनिट ऑफ टाइम, युनिट ऑफ अँगल. गणमन करायची नाही. ओके, इकडचा फक्त लिहा. डायग्राम काढा पटकन एक छोटीशी. डायग्राम मध्ये त्यांनी मुद्दाम ते क्लॉकची डायल वगैरे दाखवली नाही. परत काही जण म्हणतात तर तुम्ही गोल दिली होती, एक्झामला स्क्वेअर आली. ती डायल कशी पण येईल, आपला फक्त नंबरिंगशी घेऊन देणं आहे. त्याला एक दुसरा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट असा आहे की 1 मिनिट, एका मिनिटामध्ये तुमचा जो आवर हँड असतो ना, जर मिनिट हँड 1 मिनिट पुढे सरकला, आवर हँड 1 मिनिट पुढे सरकला, सॉरी मिनिट हँड 1 मिनिट पुढे सरकला तर आवर हँड हाफ डिग्रीने पुढे सरकतो. कितीने पुढे सरकतो? हाफ डिग्रीने. कॅल्क्युलेट करून पहा ना. जर मिनिट हँड जर 60 मिनिट्सने पुढे सरकला तोपर्यंत आवर हँड त्याचा हाफ म्हणजे किती? 60 च्या हाफ 30 डिग्रीने पुढे सरकणार आहे, बरोबर ना. एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर येणार आहे. त्याच्या खाली लिहा. झालं इथपर्यंत? खाली घ्या. नोट नंबर 3. नोट नंबर 3. In 1 minute, our hand our hand turns turns through 1/2 degree, turns through 1/2 degree, 1/2 degree. आता ह्या उद्योग समजला प्रत्येकाला? इथपर्यंत उद्योग समजलाय? ठीक आहे. मग याचे 2 सॉल्ड एक्झाम्पल आहे आणि मला वाटतं 6 अनसॉल्ड एक्झाम्पल. 1 बाय 1 आपण सगळे घेऊ. थ्री समजली प्रत्येकाला? ओके, मग खाली या. सॉल्ड एक्झाम्पल नंबर 8.
सॉल्ड एक्झाम्पल नंबर 8. सॉल्ड एक्झाम्पल नंबर 8. जरी थेरी समजलेली नसेल, काय होतं, थेरी थोडीशी किचकट याची, आणि आपण घरात कित्येक जणांना 12वी आता क्लॉकच कळत नसतं. असे महाभागात पाहिलेले, त्यांना 7:15 आणि 7:45 मधला फरक कळत नाही. 12वीला आल्या ज्यांना हेच कळत नाही, टाइमच कळत नाही, त्यांना अँगल काय कळणार आहे, त्यांना अँगल कळणार. त्यामुळे जर थेरी समजली नसेल तर लोड घेऊ नका. एक्झाम्पल मध्ये आपण समजून घेऊ काय उद्योग करायचा आहे. ठीक आहे, पहिला एक्झाम्पल घेऊ. काय लिहिलं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 8. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. क्वेश्चन लिहा, फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड of a clock at number 1, quarter past 5. ओके, प्रत्येकाला पेन्सिल आहे, पेन्सिल इंटू ब्रॅकेट मध्ये दुसऱ्याचं न पाहता क्वार्टर पास्ट 5 म्हणजे टायमिंग लिहायचं आहे आवर आणि मिनिट मध्ये. आता आपल्याला की जाणार क्लॉक समज. क्वार्टर पास्ट 5, मी तरी तो वर मध्ये चुकून माझ्या तोंडून आला होता, ते यायला नव्हता पाहिजे. क्वार्टर म्हणजे मग कळतं काय गणमन. क्वार्टर पास्ट 5 म्हणजे किती वाजून किती मिनिटं, ते तुम्हाला फक्त बॉक्स मध्ये लिहायचे, एक्झामला दिलेले नसतात. आणि खरी मजा इथेच असते, बडबड नाही करायची, दुसऱ्याला डोकं नाही वापरायचं. मी कोणाचं चेक नाही करणार, तर पेन्सिल लिहा म्हणतो, पेनने नाही म्हणतो. बरोबर आहे. हा, आता बघा, व्हॉट इज मीन बाय क्वार्टर. क्वार्टर 3 आहे. क्वार्टर आहे हा. क्वार्टर म्हणजे काय, 1/4. क्वार्टरचा प्रॉपर मिनिंग काय आहे, तसं आपण हाफ म्हणजे किती, 1/2. बरोबर आहे. तसा क्वार्टरचा मिनिंग काय असतो, 1/4. बरोबर आहे. मग आता क्लॉक मध्ये 1/4 म्हणजे किती मिनिट, 15. एक चक्कर, पूर्ण क्लॉकचा एक चक्कर म्हणजे 60 मिनिट्स आहे मिनिट हँडसाठी. म्हणजे जो क्वार्टर वगैरे तो मिनिट हँडचा विचार करा. मिनिट हँडसाठी त्यांचं म्हणणं आहे क्वार्टर मिनिट हँड मध्ये म्हणजे किती झाला, 15 डिग्री. 15 बरोबर आहे. टाइम झाला 15 मिनिट्स. आणि क्वार्टर पास्ट म्हणजे पुढे, आणि क्वार्टर टू म्हणजे मागे. बरोबर ना. मग क्वार्टर टू 5 म्हणजे 5:15 मिनिट. 5:15, 4:45 नाही. हा, आणि क्वार्टर टू 5 म्हटलं असतं तर मग त्यावेळेस 4:45, 4:45. कळलं का नाही कळलं. ओके, ज्यांना इंग्लिश मधनं कळतं त्यांनी इंग्लिश मध्ये डोक्यात ठेवा. मी मराठी इंग्लिश दोन्ही सांगत असतो, कारण काही मुलं मराठी मिडियमचे असतात, काही सेमीचे असतात. सेमी म्हणजे अर्धवट, नो प्रॉपर नॉलेज. प्रॉपर मराठी येत नसते, प्रॉपर इंग्लिश येत नसते, आणि एक तर पूर्ण इंग्लिश मिडियम. क्वार्टर पास्ट 5 काय ना, क्वार्टर म्हणजे चतकोर 5. मग चतकोर कमी आहे का चतकोर जास्त आहे, उडाला. मग काही पास्ट म्हणजे मग इंग्लिश मध्ये घुसतात. पास्ट म्हणजे भूतकाळ, म्हणजे मागे, म्हणजे झाला 4:45 वाजवले. बरोबर आहे.
असे काही वाजवायचे नाही, टीचर तुम्हाला वाजवतील कॉलेजमध्ये. ओके. क्वार्टर पास्ट म्हणजे पास्ट म्हणजे पुढे 15 मिनिट्स घ्यायचे, आणि क्वार्टर टू असेल तर मागे 15 मिनिट्स घ्यायचे. म्हणजे क्वार्टर टू 5 म्हणजे 4:45, आणि क्वार्टर पास्ट 5 म्हणजे 4:15. आणि कोणी इंग्लिश मिडियमला असतो मराठी मिडियमला असतो, टायमिंग तर आपण असंच सांगतो. बाहेर सगळे थोडी इंग्लिश बोलतात. घरच्यांना आजी आजोबा टाइम सांगतात क्वार्टर पास्ट 5. आजी म्हणत काय क्वार्टर करून राहिलाय. त्यामुळे आपण जनरली 5:15, 4:45, 5:30 असं बोलतोच. बरोबर आहे. ती लँग्वेज प्रत्येकाला समजेलच. ओके ठीक आहे. म्हणजे हा आहे 5:50. बरोबर आहे. आता बाळांनो या एक्झाम्पलचा मेन पार्ट एवढंच दिलं असतं. फाइंड द अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड ऍट टाइम दिलाय. बरोबर आहे. सोल्युशन. आता पहिला आन्सर लिहितोय मी. प्रत्येकाने डिटेल समजून घ्यायचं. रायटिंग कोणीच करायची. रायटिंगला मी वेळ देईन. ओके. सोल्युशन. बाळांनो सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आता हा जो ब्लॅक पेन मिळाला पार्ट आहे क्वेश्चन पेपर मधला पार्ट आहे. बरोबर ना. तुम्हाला आन्सर पेपर मध्ये सर्वात पहिले टाइम लिहून घ्यायचा. ऍट क्वार्टर टू ऍट क्वार्टर पास्ट 5 अंडरलाईन. तुम्ही कोणता टायमिंग सोडवलाय हे टीचरला समजलं पाहिजे. बरोबर आहे. ओके. आता त्यानंतरचा पहिला मुद्दा याचा अर्थ किती वाजले ते मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो. दॅट इज क्वार्टर पास्ट 5 म्हणजे किती 5:15. बरोबर आहे. बघा प्रॉपर तुम्ही जे सगळं लिहिता सगळ्याचा मीनिंग तुम्हाला समजला पाहिजे, चेक करण्याला समजलं पाहिजे. तुम्ही 1 वर्षाने त्याचा अभ्यास करणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके. बरोबर का. आता इथे सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्लॉक बनवायची. अजिबात डायल काढत बसायची. ते काही जण सर्कल घेणार, मस्त सर्कल काढतात, मग बाजूने कुठेतरी क्लॉक काढतात, काही खाली पेंडुलम काढतात. एवढा क्लॉक काढायला तुम्हाला एवढी डिझाईन करायला मार्क्स नाही. आपलं फक्त डायल काढायची म्हणजे फक्त आतला, तर बाकी डायल वगैरे काढत बसत नाही. फक्त मेन नंबरिंग डोक्यात ठेवायची. ओके. इथे 1 2 बरोबर आहे. अंदाजे सारखे दिले विचार करायचे, जास्त पण नाही विचार करायचा. 4 5 7 8 10 11 संपला विषय. बरोबर आहे. ओके. आता बाळांनो इथे बाई कधी कोणती स्केल वगैरे काहीच यूज करत नाहीये किंवा राऊंडर वगैरे यूज करत नाही, काहीच नाही. डायरेक्टली मार्किंग टाकतो. आता सगळ्यात पहिला मुद्दा क्वार्टर पास्ट 5 म्हणजे आवर हँड पुढे असेल रे. 2 मिनिटं चुकीचं घेतोय नंतर क्लिअर करू आपण. बरोबर ना. पुढे चुकीचं घेऊन नंतर क्लिअर करू. 5 आलाय म्हणजे आवर हँड 5च्या आसपास असणार. चुकीचं लिहितोय मी, चूक नंतर आपण क्लिअर करू. आवर हँड 5 वरती आणि क्वार्टर पास्ट म्हणजे 5:15 म्हणजे तुमचा मिनिट हँड कुठे असेल 3 वर. पण मिनिट हँड 12 ला पुढे निघाला येणार आहे. मग याचा अर्थ आवर हँड सुद्धा हा 5 आहे ना एक्झॅक्टली, तर एक्झॅक्टली 5 वर असेल का आवर हँड नाही. आवर हँडचा 1/4 क्वार्टर ना, मग तो 1/4 ऑलरेडी पुढे निघालेला असणार. बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुमचा मिनिट हँड हा एक्झॅक्टली 3 वर असणार. हा तुमचा मिनिट हँड जो एक्झॅक्टली 3 वर आहे आणि तुमचा आवर हँड मात्र 5 आणि 6च्या मध्ये क्वार्टर लागलाय. बरोबर का इथपर्यंत. क्लॉक समजला, डायल समजली प्रत्येकाला कशी घेतली मी. ओके. आता बाळांनो नीट प्रॉपर विचार करा बरं का. आपल्या लक्षात बाकी ठिकाणी नसतं. या दोघांमध्ये मिनिमम अँगल एखादा सर मिळून मोजतो, मॅक्झिमम नाही, मिनिमम अँगल 180 पेक्षा लहान अँगल द्यायचा, मोठा अँगल द्यायचा नाही. तर इकडे बाबर का इथून इथपर्यंत ऑलरेडी 2 डिजिट पूर्ण कव्हर झाले आहे. म्हणजे आणि यातला ह्या एका पार्टचा अँगल किती असतो, हा किती 3 डिग्री.
बरोबर आहे, बरोबर आहे का? म्हणजे 30 डिग्री 30 डिग्री की झाला हा 6 डिग्री. आणि इथं क्लिअर कट दिसतंय हा टोटल किती आहे 30 डिग्री. क्वार्टर झाला म्हणजे आता किती झाला 4. मग 30 किती 4 किती उलटो 7.5 म्हणजे हा 7.5 7.5 30 30 किती झाला 67.5. ओव्हरऑली आन्सर आलं डायग्राम वरती. बरोबर आहे. हा आता हे उद्योग मला पूर्ण डिटेल लिहायचं आहे. हा पार्ट झाला. ओके, जे मी रेड पेन लिहित असतो ते लिहायचं नसतं. हा तुम्ही पेन्सिलने ते लिहू शकताय. लिहायचं फक्त ब्लॅक आणि ब्ल्यू पेन, रेड पेनचं लिहायचं नसतं. ओके, आता बरं का द अँगल बिटवीन खूप शॉर्ट आन्सर देणार आहे याचे, कारण की आता जास्त उद्योग तुम्हाला थिअरी जास्त लिहायचीच नाही. द अँगल बिटवीन डिजिट 3 and 5 इज, कारण की 3 आणि 5 रेड पेनची डॉट दिसतात तुम्हाला तेव्हा बरोबर 3 आणि 5 वरती या दोघांमधलं अँगल किती होईल तर 2 पार्ट झाले, 2 कंपार्टमेंट झाले. इज इक्वल टू 2 into विच इज इक्वल टू 60. अडचण बोला. पहिल्या पार्ट मध्ये अडचण, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. म्हणजे मी जो मेन अँगल आहे, मेन सगळ्यात मोठा मेजर अँगल, या 2 अँगल असतात, एक मेजर अँगल एक मायनर अँगल. मेजर अँगल मी कॅल्क्युलेट करून घेतलं. आता मला मायनर अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. एकतर तो मला प्लस करायचा असतो काही वेळेस मायनस करायचा असतो. डिपेंड आहे तुम्ही कुठून कुठपर्यंत घेता त्यावर डिपेंड असतो. आता मला मायनर अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो अँगल किती कशामुळे कव्हर झाला रे? द अँगल ड्यू टू 15 minutes इज. याला 2 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला नीट ऐका बरं का, पहिला फॉर्म्युला सिंपल डायरेक्टली जितके मिनिट दिलेत ना त्याला डिवाइड बाय 2 करून टाकायचं डायरेक्टली, काहीच एक्सक्यूज नाही. म्हणजे इज तुम्ही किती करणार 15/2 डिग्री. जितके मिनिट तुम्ही म्हणलेत ना त्याला डिवाइड बाय किती करायचा 2. हा एक फॉर्मॅट. किंवा दुसरा फॉर्मॅट जो मला खूप प्रॉपर वाटतो तो तुमच्या बुक मध्ये दिलेला नाहीये, पण तुम्ही कोणता अँगल कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे मध्ये जरी मिनिट आले ना तरी सुद्धा तो असा आहे. मिनिट कव्हर किती मिनिट कव्हर झाले 50 अपॉन टोटल मिनिट इंटू 60 मिनिट मध्ये आवर हँड किती कव्हर करतो 30 डिग्री. चल 3/4 काय फरक नाही पडत, पण मी डायरेक्ट असलेलं सांगितलं तुम्हाला. काय सांगतो की किती मिनिट कव्हर केले मिनिट हँडने किती 15 मिनिट अपॉन क्लॉक मध्ये किती मिनिट झाला टोटल 60 मिनिट. पण एक 60 मिनिट 160 मिनिट म्हणजे 1 आवर ना. 1 आवर म्हणजे एक डिजिट कव्हर करतो तो पूर्ण 1 तासामध्ये, आणि तो किती असतो 30 डिग्री. मग बाळा तुमचा फॉर्म्युला बनतो. इथे मी तो फॉर्म्युला लिहून ठेवतो फक्त. काय मायनर अँगल इज इक्वल टू काय असतो मिनिट कव्हर अपॉन टोटल मिनिट्स किती 60 इंटू 30 डिग्री. हा एक डायरेक्ट मायनर अँगलचा फॉर्म्युला आहे. काय मायनर अँगल, मायनर म्हणजे छोटा आणि मेजर म्हणजे मोठा. मेजर अँगलचा आपणच कॅल्क्युलेट करून बसतो वरच्यावरच. मायनर अँगल कॅल्क्युलेट कसा करायचा? मायनर अँगल इज इक्वल टू मिनिट कव्हर अपॉन 60 इंटू 30 डिग्री. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काही वेळेस मिनिट पॉइंट मध्ये दिले असतात, तुम्हाला नाही.
पण काही वेळेस मिनिट्स पॉईंट मध्ये दिला असता की सपोज 21.5 मिनिट झाले, मग त्यावेळेस तुमचा जो काही बाकीचा उद्योग आहे ना बुकमध्ये दिला की 1 मिनिट कव्हर, म्हणजे 1 मिनिट कव्हर झाला मिनिट हँडने, आवर हँड किती कव्हर करतो, हाफ डिग्री कव्हर करतो, बरोबर आहे, तो तिथं गणमन करतो पॉईंट. त्यामुळे तो उद्योग करायचा नाही, शक्यतो हा वापरा, किंवा डायरेक्ट मग नाही समजलं एकदम आता मिनिटला 2 ने डिवाइड करायचं, तो मायनर अँगल भेटतो. मग इथे सोडवलं आपण तर पावर आता किती होईल, 0 0 1 2, म्हणजे ते झालं का रे मिनिट अपॉन 2, ते झालं. पण आपण प्रॉपर दिलं की 1/2 सुद्धा कसं काय, बरोबर आहे. ओके, म्हणजे हे किती आलं रे, 15/2 डिग्री, वरती डिग्री आहेच ना. हे तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं मिनिट अपॉन 2 तरी देखील चालतं. ओके, विच इज इक्वल टू किती, 7.5, इक्वेशन नंबर 2. आता बरोबर काय वाटतं, आता टोटल अँगल तुम्ही परत डायग्राम कडे यायचं. टोटल अँगल मध्ये हा जो आहे हा आहे मेजर अँगल, आणि हा जो आहे हा काय आहे मायनर अँगल. मग मला सांगा टोटल अँगल हा मायनर आणि मेजरची सम आहे का डिफरन्स आहे, सम आहे, बरोबर ना. मग ठीक आहे, जर सम असेल तर आपण काय करणार इथे, देअरफोर द अँगल इन आवर हँड अँड मिनिट हँड ऍट किती, ऍट क्वार्टर पास्ट 5 इज. ओके, आता तुम्हाला 2 अँगल भेटले, मेजर अँगल मायनर अँगल. व्हॉट इज, तुम्ही रेड पेन लिहून ठेवतो, हा कोणता आहे, हा मेजर अँगल आहे आणि हा मायनर अँगल आहे. आणि डोक्यात ठेवायचं प्रत्येक वेळेस दोन्ही अँगल फाइंड केले की त्यात डायलवर डिपेंड असतं की तुम्हाला ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन घ्यायची. इथे दोघांची काय घ्यावी लागणार आहे, ऍडिशन, कारण दिसतंय हा तर मेजर अँगल आणि मायनर अँगल ऍक्च्युअली त्यामध्ये ऍड होऊ राहिलेला आहे. मग इथे काय करणार मी, डायरेक्टली घेणार इज इक्वल टू काय, तर 60 डिग्री प्लस, तिथे रायटिंग मध्ये काहीच लिहायचं, डायरेक्टली हे तुम्ही ठरवायचं आणि लिहून टाकायचं. अँड विच इज इक्वल टू किती झाला, 67.5 डिग्री. आता हा काढला मी डिग्री मध्ये, बरोबर आहे, बरोबर आहे. जर रेडियन्स मध्ये विचारला तर झाला सीईटीचा क्वेश्चन. नीट लक्षात घ्या, सीईटीचा पेपर देताना माहितीये तुम्ही ते ओरली कॅल्क्युलेट करू शकताय, डायल काढून केलं ना आपण स्टार्टला ओरली कॅल्क्युलेट करतो ना, ओरली कॅल्क्युलेट करू शकताय. मग ते काय म्हणतात, फाइंड द अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड ऍट क्वार्टर पास्ट 5 इन रेडियन. मग डिग्री मध्ये मेजरमेंट भेट, रेडियन्स मध्ये करता येईल ना. मग जमतं, हे काय ऍक्च्युली हा किती आहे, हा इथे अपॉन 2 आहे, म्हणजे हे जर मी लिहिलं तर हे असतंय काहीतरी 67 1/2 डिग्री, बरोबर ना. मग याने 2 ने इकडे क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण आणि त्याच्यामध्ये हा 1 ऍड करतो, बरोबर ना. मग तुम्हाला ते अपॉन मध्ये भेटेल, डिग्री आलाय, डिग्री बाजूला करायचा आणि 1 डिग्री म्हणजे किती, पाय अपॉन 180, करा सिम्प्लिफिकेशन, आला आन्सर रेडियन्स मध्ये. हा सीईटीचा क्वेश्चन, हे सीईटीचा पहिला क्वेश्चन झाला क्लिअर. मग हे सांगतो मी रेग्युलरला मी सीईटीचे पॉईंट सांगतो पण लिहून देत नाही. फक्त सीईटी तुम्हाला सांगितले राहील, फक्त लिहून दिले राहणार नाही. जर वर्षभर प्रॉपर लक्ष दिलं सीईटी सुद्धा कव्हर होऊन जाते. पहिल्या एक्झाम्पल मध्ये अडचण बोला, पहिलं एक्झाम्पल डिटेल समजलंय, ओके ठीक आहे लिहा. आणि हा जो फॉर्म्युला आहे ना मायनर अँगलचा, बघा तुम्ही नोटबुक घेतली ना विकत दुकानदाराकडनं, ती समासासह घेतली का समास परत फाडून द्यायचा दुकानदाराला, समासासह घेतली ना मग वरचा समास तुमचा आहे का वरचा सोडून फाडून दुकानदाराला देऊ नये, परत ते मला 2 रुपयावर, असं करणार नाहीये. मग हा फॉर्म्युला वर समासामध्ये असतो. मायनर अँगल इज इक्वल टू मिनिट कव्हर्ड अपॉन
60 into 30 डिग्री. म्हणजे जर हा सिंपली सॉर्ट केला तर मिनिट कवर्ड अपॉन 2 येत, कारण 30 ने 60 ला डिव्हिजन दिलं तर, म्हणजे हा ऍक्च्युली मिनिट अपॉन 2 येत. तुम्ही लिहून ठेवायचा वरती समासामध्ये आणि आन्सर लिहायचंय. आता कोणतं एक्झाम्पल दिलं तर जमेल का रे? मी काही एक्झाम्पल जास्त एक्सप्लेन करत असतो, थेरी कमी एक्सप्लेन करतो, एक्झाम्पल जास्त एक्सप्लेन करतो. ही एक्झाम्पल समजले तर प्रत्येकाला काही गोष्ट, प्रत्येकाला तो पॉईंट समजून जातो. तशी पण तुम्ही थेरी कधी रीड करत असता करतात? थेरी कधी तुम्ही काय मीच करीत नाही तर तुम्ही काय करणार आहे? आपलं काम डायरेक्ट राहतं, चॅप्टरच्या डायरेक्ट एक्सरसाइज टाईप. तुम्ही डायल किती भारी काढली घराची याच्यावरती मार्क्स नसतात बरं का. आणि माझ्यामध्ये थेरी रायटिंग खूप कमी दिली ना मी इथे. घरी गेल्यानंतर बुक उचकून पहा, सॉल्ट एक्झाम्पल आहे, खूप सारी थेरी दिली, त्यांनी ती समजून घेण्यासाठी दिली, लिहिण्यासाठी दिलेली नाहीये. आणि हे डोक्यात ठेवा, जो रेड पेनने मी उद्योग करतो तर तुम्ही पेन्सिलने केला तर चालतो. शक्यतो जो रेड पेनचा माझा उद्योग आहे तो फक्त पेन्सिलसाठी असतो, तुम्हाला तो समाजासाठी असतो, तर बाकीच्या कामासाठी नसतो. तो पेनने लिहायचा नाही कधी, कारण मी त्याला काही पण शॉर्ट मध्ये नाव देऊन टाकतो रेड पेन प्रत्येकाला. जसं मेजर अँगल मायनर अँगल म्हटलं, हा वर्ड तुम्ही वर्गात सुरू ऐकणार पण ते मेजर अँगल मायनर अँगल काही म्हणणारच नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. हे आपल्या समजसाठी आपण आपल्या भाषेमध्ये थोडंफार काही नोट्स काढतो ना, हा तो पॉइंट असतो. झालं का एक्झाम्पल? पहिलं समजलं. दुसरं देऊ, क्वार्टर टू 12. सेकंड एक्झाम्पल, क्वार्टर टू 12. ओके, उद्योग समजला? करा बरं सॉल्व. झाली ऍक्टिव्हिटी तयार. बरोबर का? याला ऍक्टिव्हिटी म्हणतो ना आपण. एक पूर्ण आन्सर लिहिल्यामधला काही पार्ट पुसून टाकला की ऍक्टिव्हिटी तयार होते. ओके, क्वार्टर टू 12 म्हणजे किती? क्वार्टर 12 म्हणजे किती? 11:15. बरोबर ना? ओके, म्हणजे हा किती असणार? 11:45.
12:45 नका लिहू. ओके, 11:45 म्हणजे बाळांनो आता मुद्दा आला पोझिशन ऑफ आवर हँड अँड मिनिट हँड. पावर का आता इथे मिनिट हँडची पोझिशन कुठे असेल रे? एक्झॅक्टली ऑन 9. मिनिट हँड एक्झॅक्टली ऑन 9. फार एक्झॅक्टली बरोबर आहे. फारचे काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांची पोझिशन 12 वर असेल का 12 ची थोडीशी मागे असेल? थोडीशी मागे असणार आहे. म्हणजे आवर हँड इथे असणार. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे आता बाळांनो हा जो एक्स्ट्रा अँगल आहे तुम्ही 2 पार्ट आहे. बरोबर का नाही? एखादा टाइम टू टाइम जातो. एखाद्या वेळेस तर मी असं करतो, हे 30 किती झाले 60 आणि पुढे किती मिनिट्स कव्हर झाले? 45 मिनिट्स का? मग मी तो 45 मिनिट्सने काढेल आणि मग तो काय करणार माहिती का? तो इथे ऍडिशन करणार. बरोबर? आणि बरोबर बोललो का मी? जर तुम्ही इथे जर स्प्लिट केलं तर 30 इथपर्यंत झाला एवढा अँगल आणि पुढचा अँगल प्लस करणार. हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय असा आहे ना, हा पण किती 30 म्हणजे टोटल मेजर अँगल किती होऊन जाणार 90 डिग्री. आता त्यामधनं मायनर अँगल प्लस करायचा का मायनस करायचा? मायनस करायचा. म्हणजे आता हे तुमच्या हातात आहे का तुम्हाला कसा करायचा आहे फाईन. तुम्ही टोटल कव्हर्ड वाला पार्ट करून मिनिट ऍड करणार आहे का मिनिटच्या पुढे जाऊन मोठा अँगल घेऊन हा मायनर अँगल मायनस करणार आहे? कोणावर डिपेंड आहे? तुमच्यावर डिपेंड. बरोबर आहे. मग काय होतं काहींना ते मायनसचा उद्योग कळतच नाही. तर सर आम्हाला पहिलं एक्झाम्पल ऍडिशनचं कळलं पास, आता आम्हाला दुसरं समजूनच घ्यायचं नाही. मग ते काय करतात, ते प्रत्येक एक्झाम्पल याच प्रकारे सोडवतात ऍडिशन. बरोबर आहे. चालेल. काही जण म्हणतात सर हे निम्म्याच्या पुढे असेल ना तर मायनस करून, निम्म्याच्या मागे असेल तर प्लस. म्हणजे आता मागे मागच्या एक्झाममध्ये 15 मिनिट झालते फक्त पुढे, म्हणजे हाफच्या कमी होता ना. मग आपण काय केला, तो ऍड केला इथे बाकी, मग मायनस करू. मग हे एक्झाम्पल आपण करूया. द अँगल बिटवीन द डिजिट 9 and 12 इज किती येईल रे? 9 and 12 1 2 3 पार्ट झाले म्हणजे 3 into 30 डिग्री. म्हणजे मेजर अँगल किती आला? आता मला मायनस घ्यायचंय म्हणून बरं का, एखाद्याने जर 9 आणि 11 मधला पॉईंट केला तर मेजर अँगल बदलेल. किती येईल तो? ओके. द अँगल ड्यू टू, पण आता मला किती मिनिट घ्यायचे? मागे घ्यायचंय ना. मग मागे किती मिनिट बाकी? 12 वाजायला किती मिनिट बाकी? 15 मिनिट बाकी. उद्योग समजला का? जर इथे मी 11 पर्यंत, जर 11 पर्यंत घेतला असता तर मिनिट बदलले असते. मिनिट किती घेतले असते? मग मी पुढे 45 घेतले असते. बरोबर आहे. आता मी 12 वाजवले मग मागे येणार आहे. बरोबर ना. मग 12 वाजेसाठी म्हणजे 12 साठी किती मिनिट कमी आता सध्या? 15 मिनिट कमी. 11च्या पुढे 45 मिनिटचे आणि 12च्या मागे 15 मिनिटचे. मग 15 मिनिटचा अँगल किती होईल परत? 15/60 into 30 डिग्री. म्हणजेच इथे 31 ज 30, 32 ज 60 म्हणजे तो आला 15/2 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे किती आला रे मायनर अँगल? 7.5 डिग्री. बरोबर आहे. अरे बरोबर का? मग आता द अँगल इन आवर हँड अँड मिनिट हँड ऍट 1/4 to
12 इज किती 90 डिग्री आणि हा आहे 7.5 डिग्री. बाळांनो यांची ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन घ्यायची? तुम्ही पहिला अँगल हा कव्हर केलेला आहे बरोबर आहे. मग याचा कमी करून राहिलेला अँगल म्हणजे मायनस करावा लागणार इथे. मग फायनल आन्सर येणार 82.5 डिग्री. हा आता ज्यांनी ऍडिशन घेतली असेल तर चेंज काय होईल समजून घ्या. 9 and 11 2 into 30 60 डिग्री. तो कव्हर कुठपर्यंत करणार इथपर्यंत बरोबर आहे. ओके मग त्याच्या पुढे किती मिनिट शिल्लक राहिले 45 मिनिट. मग 45/60 into 30 म्हणजे 45/2 45/2 तो किती येणार 22.5 बरोबर आहे. मग तिथे तो 60 + 22.5 करणार म्हणजे आन्सर किती येणार. दोन्ही प्रकारे सोडवलं तर आन्सर सेमच आहे. तुमच्या मनाची मर्जी. तुम्हाला ऍडिशनल वापरायचे असेल तुम्ही सगळे एक्झाम्पल ऍडिशनल सोडू शकता. तर तुम्हाला सबट्रॅक्शन वापरायचं असेल तर सगळे एक्झाम्पल सबट्रॅक्शन सुटतात. कारण की आता मग कसं 4:05 होता ना म्हणजे 5:15 मिनिटं म्हणजे 6 वाजायला 45 मिनिट कमी होत. तसं घेतला तर मायनस करावा लागला बरोबर आहे. मग डोक्यात ठेवायचं फक्त की जर हाफच्या पुढे गेला तर शक्यतो मायनस करा, हाफच्या मागे असेल तर प्लस करा. ओके अडचण बोला बरं. एक्झाम्पल मध्ये मला सांगा एक्झाम्पल सारखेच आहे सगळे. सगळे टायमिंग बदलणार इथे 2-3 नंबर बदलणार तिकडचा आन्सर बदलणार ऍडिशन सबट्रॅक्शन बदलणार. म्हणजे माझं काम खूप कमी मला थोडं लिहायचंच नाही जास्त. रायटिंग तुम्हाला पूर्ण करायची बरोबर. 2 सॉल्ड एक्झाम्पल झाले. अडचण बोला. लिहिलं आन्सर पूर्ण डायग्राम काढली. ओके मग नेक्स्ट आता एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 14. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. Find the angle between find the angle between hour hand and minute hand in a clock at number 1 first. पहिलं एक्झाम्पल 10 past 11. 10 past 11. ओके सोडवा बरं. चुकलं चुकू द्या. चुकल्याने काही फरक पडत नाही बाळांनो. 10 past 11.
तुम्हाला मी वन बाय वन आन्सर लावलं. सगळ्यात पहिले सोल्युशन ऍट टायमिंग लिहायचं किती, ऍट 10:11 म्हणजे किती रे, 11:10. बरोबर का? 11:10 कमी आहे का 11:10, 11:10 झाली आहे. 2 आला तर कमी असतात. 10 to 11 म्हटलं तर काय 11:10 कमी. बरोबर आहे. पण 10:11 म्हटल्यानंतर 11:10 झाली. मग 11:10 झाली. काढा बरं डायग्राम. सर पहिले वाटलं तुम्ही पेन्सिल 2 नंबर जे तुमचे मेन 2 नंबर आहे ते मार्क करून घ्यायचे. बरोबर आहे. त्यानंतर आता 11:10 पहिले मिनिट हँड काढून घ्यायचा. हा मिनिट हँड. बरोबर आहे. आणि आता 11 वाजून गेलेली वेळ म्हणजे हा जो आवर हँड आहे तो शार्प 11 वर असेल का 11 थोडासा पुढे असेल, थोडासा पुढे असेल. इलेव्हनच्या थोडासा पुढे असेल. आणि तो किती पुढे असेल, 10 मिनिट. तो किती पुढे असणार, 10 मिनिट एवढा. बरोबर आहे. ओके. मग therefore the angle between the digit आता किती घेता तुम्ही, प्रत्येकाचा आन्सर वेगळा येऊ शकतं. म्हणजे काही जण हे कम्प्लीट एवढं घेऊ शकताय. पण मला क्लिअर कट दिसतंय. मी जे 2 रेड मार्किंग घेतात ना, मी यातलं घेतो डायरेक्टली. किती आहे 30 डिग्री, हा किती 30 डिग्री, हा किती 30 डिग्री. म्हणजे द अँगल बिटवीन द डिजिट 11 and 2 किती झाले, 3 पार्ट. 3 into 30 किती झाला. मेजर अँगल किती आला, 90 डिग्री. बरोबर आहे. आता मायनर अँगल मला किती मिनिट साठी काढायचा आहे, 10 मिनिट साठी. कारण मी इथपर्यंत घेतलाय ना, मला हा मायनर अँगल हे लक्षात आलं पाहिजे. हा मायनर अँगल आहे तो किती आहे, 10 मिनिट साठी फक्त. मग 10 मिनिट इथे 10 येणार फक्त. 30/60 तो 1/2 झाला. म्हणजे 10/2 5 डिग्री. मग आता द अँगल इन आवर हँड अँड मिनिट हँड ऍट 10:11 इज इक्वल टू मेजर अँगल किती आला तुमचा, 90 डिग्री. मायनर अँगल 5 डिग्री. अरे तुम्हाला तिथे डायग्राम मध्ये कळेल तो 90 पेक्षा जास्त झालाय का 90 पेक्षा कमी झालाय. तो अँगल कमी झालाय ना, तो मायनस होणार आहे. मग इथे मेजर आणि मायनर मध्ये काय घ्यायची, सबट्रॅक्शन घ्यायची. बरोबर आहे ना. म्हणजे फायनल आन्सर किती येईल. हा. आता एखाद्याने जर म्हटलं असतं तर मायनस प्लस मला गोंधळ होतो, मला प्लसच करायचंय. 30 60 आला असता. हा. आता इथे किती मिनिट बाकी, जर हे 10 आहे इकडे तर इकडे किती बाकी आहे, 50. मग 50 साठी त्याने अँगल काढला असता. 50 साठी अँगल किती आला असता, 25. हाफ करायचा ना त्याचा सरळ 25. मग 25 + 60 तरी आन्सर ते देतोय. अडचण. ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. ट्वेंटी पास्ट 7.
7:20. ओके, प्रत्येकाला आयडिया समजली? जर एक्झाम आलं तर चुकणार नाही ना कोणी? सात वाजून 20 मिनिटं, बरोबर आहे? ओके, मिनिट हँड शार्प 4 वर असणार आहे तो, बरोबर ना? आणि आवर हँड हा 7च्या थोडासा पुढे असणार आहे, बरोबर ना? आता ते घोळा घोळ सांगतो. काहींचा मिनिट हँड आणि आवर हँड दोघांची साईजच सारखी असते, सारख्याच लांबीचे काढतात. तसा मिनिट हँड आहे ना, फार त्या नंबर पर्यंत टेकून द्यायचं थोडं, आणि आवर हँड थोडासा कमी ठेवायचा, तुमच्या लक्षात येईल आणि जास्त घोळ होणार नाही. ओके, मग द अँगल बिटवीन द डिजिट, थर्टी डिग्री, म्हणजे 4 and 7, 3 into 52 मेजर अँगल, बरोबर आहे का? 90 डिग्री. आणि मायनर अँगल पुढचा आहे तो कितीसाठी आहे? 20 मिनिट साठी, म्हणजे त्याला 20 येणार, हे 20/2 होणार, म्हणजे 10 डिग्री येणार. पण आता बाळांनो, ओके, आता चेक करा, हा तुमचा मेजर अँगल आणि हा मायनर अँगल, दोघांची काय करावी लागणार आहे? म्हणजे वेगवेगळे आले ते, म्हणजे येणार 90 डिग्री प्लस 10 डिग्री, म्हणजे आन्सर किती झालं रे? 80 डिग्री, बरोबर ना? मग 100 डिग्री. ओके, अडचण बोला बरं. बाळांनो, एक्झाम्पल समजतंय प्रत्येकाला? कधी ऍडिशन घ्यायची, कधी सबट्रॅक्शन घ्यायची? अरे समजतंय का? असे काय पाहत आहे सगळे? एवढं सिरियस नाही व्हायचं, ते मॅथ आहे, एवढं सिरियस नाही व्हायचं. मॅथ नेहमी असतात मस्त मजेशीर. ओके, अडचण काही? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं जायचं. ठीक आहे का? 2 एक्झाम्पल आले, आणखी 4 एक्झाम्पल उरले. तसे पण आज जर आणखीन एखादं एक्झाम्पल लिहिलं उद्या 3च होती, मग ते टाइम 10-5 मिनिटात होऊन जाते, मग गरमण होईल. मग उद्या 4 एक्झाम्पल उरले, सांगून ठेवतो. 35 past 1, 35 past 1, 5:45, 2:20 आणि शेवट आपला इथला आवडता टायमिंग राष्ट्रवादी 10:10 10:10. ओके, ठीक आहे बाळांनो. तर हे 4 एक्झाम्पल होमवर्कला करून पहा, जमले ठीक, जमतीलच वाटते आता, पण नाही जमले तर उद्या मी सोडवल. ठीक आहे.